तर सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आत्ताची जे अपडेट आहे, आज सकाळपासून एक बातमी सगळीकडे व्हायरल होते की लवकरच 7,000 पदांची पोलीस भरती ही महाराष्ट्रामध्ये होणार आहे. ह्याच्यावरती मुलांचे परत मेसेज यायला चालू झाले, सर कशा पद्धतीने 7,000 पदं, की सरकार कसं फसवतंय जनतेला. याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला मी आज सांगणार आहे की बाबा यांचा कशा पद्धतीनं नुसतं गोल गोल फिरवतात आपल्या जे समाज घटक असतील समाजातील त्या घटकांना. याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला मी आज देणार आहे. ह्याच्या आधी अधिवेशनाच्या काळामध्ये परत पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरती मीडियासमोर बोलत असताना छाती तोफपणे सांगणारे फडणवीस 9,000 पदांची पोलीस भरती करणार बोलले, आणि आज एक बातमी सगळी फिरते ती म्हणजे 7,000 पोलीस भरतीची. मग 2,000 पदे गेले कुठे? मधले 2,000 पदे गेली कुठे? लक्षात घ्या, ही खूप महत्वाचा विषय आहे. ही 7,000 पोलीस भरती केल्यानंतर किती टक्के पोलीस भरती होऊ शकते, किंवा जे काही महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीमध्ये कमतरता जी आहे, म्हणजे जे काही घटक आहेत वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये जे काही पोलीस कार्यरत आहेत ऑलरेडी, त्यांच्यावरती किती ओझं आहे याचं भान या सरकारला असेल का, याचा थोडासा विचार करणं गरजेचं आहे. सो पहिला ती जी न्यूज आली ती न्यूज वाचूयात. न्यूजचे एक्सप्लेनेशन करणार आहे, नंतर विश्लेषण जे असेल ते आपलं शेवटी असेल इन डिटेल्समध्ये. पूर्ण व्हिडिओ हा खूप महत्वाचा असणार आहे, कारण सरकार आपल्याला कसं गंडवतं, सरकार आपल्याला कसं फसवतं याचं उदाहरण आता तुमच्या समोर आलेलं आहे. तर ह्याच्या आधी मीडियासमोर बोलत असताना मुलांना वयवाढ करत असताना एक आशा दाखवली फडणवीसांनी. एक व्हिडिओ सांगितला, व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की यानंतर लगेचच आम्ही 9,000 पोलीस भरती, मोठ्या तोंडानं सांगितलं 9,000 पोलीस भरती आम्ही या महाराष्ट्रामध्ये करणार आहोत. त्यानंतर लगेचच या 12-13 दिवसामध्ये 2,000 पदं मायनस झाली, आणि एकंदरीत जी पोलीस भरती आहे ती पोलीस भरती फक्त आणि फक्त 7,000 पदांची त्यांनी आता ऑफिशियल अनाउन्समेंट करत आहेत. म्हणजे 2,000 पदे गेली कुठे ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. सो खूप महत्वाचा विषय होता तुमच्यासमोर. जे पहिला बातमी आहे ती बातमी आपण वाचूयात. पूर्ण त्याच्यातच विश्लेषण आहे. त्या बातमी दिलेल्या सुद्धा काही गोष्टी माहीत नसतात. चुकीची आकडेवारी कशी घातली बातमीमध्ये त्याचं सुद्धा एक उदाहरण. कदाचित ह्या न्यूज पत्रक जे आहेत त्यांना माहीत नसेल, कदाचित संपादक जे आहेत त्यांना माहीत नसेल की पाठीमागचा इतिहास काय पोलीस भरतीचा. उगाच काहीतरी बातमी दिली म्हणून प्रसिद्ध करायची आणि जनतेची दिशाभूल करायची, याला वृत्तपत्र म्हणत नाहीत, लक्षात घ्या. समजलं? सो पहिला आपण बघूयात काय आहे. बघा, हेडलाईन आहे मोठी, राज्यात आणखी 7,000 पोलिसांची भरती होणार. सेम अशाच पद्धतीनं 12 ते 13 दिवसापूर्वी राज्यामध्ये 9,000 पोलीस भरती होणार म्हणून एक कात्रम पण आलेलं होतं, विश्लेषण पण मी केलेलं होतं, फडणवीसांचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवलेला होता. आणि आत्ताच बरोबर 12 दिवसामध्ये 2,000 पदे मायनस झाली. राज्यात आणखी 7,000 पोलिसांची भरती होणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. जानेवारी ते डिसेंबर 2024 मधील रिक्त पदे भरणार. सध्याची प्रक्रिया 1 सप्टेंबर पर्यंत संपवणार, असा त्यांचा विषय आहे. सो बघा, फक्त जानेवारी ते डिसेंबर मध्ये 2024 पदे रिक्त आहेत असा त्यांचा विषय आहे. ह्याच्या अगोदर बरोबर 1 वर्षापूर्वी लोकमतनं जाहीर केलेलं होतं की राज्यामध्ये 90,000 पोलीस भरतीचा गॅप आहे, 90,000 पोलीस भरतीचा तुटवडा आहे म्हणून सांगितलेलं होतं. मग विचार करा, ही पोलीस भरती 20,000 पद, गेल्या वेळी 17,000, आणि एकंदरीत लई तर 30-35 हजारांची पोलीस भरती ही करत आहेत. मग 90,000 पैकी 30,000 भरती होत असेल तर 60,000 पदं असताना हे 7,000 का दाखवत असेल? 7 फक्त म्हणतोय. 60,000 कुठे आणि 7,000 कुठे? विचार करा. मग दिशाभूल 100% करते सरकार, हे मात्र नक्की. आता ह्या जे काही वृत्तपत्रातली जी काही जाहिरात आहे त्याची पोलखोल आपण करूयात. यांना आकडेवारी माहित नाहीत कदाचित, कारण आम्ही यातच आहे कंटिन्यू, म्हणून आम्हाला काही गोष्टी माहित आहेत. त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन पहिला वाचूयात. राज्यात सध्या 2023 मधील रिक्त असलेल्या 17,471 पोलीस जागांवर भरती सुरू असून 1 सप्टेंबर पूर्वी ही भरती संपणार आहे. 1 सप्टेंबर पूर्वी ही भरती संपणार आहे. कोणाच्या बेसवरती, कोणत्या बेसवरती बोलले? काही घटक असे आहेत की आता फक्त ड्रायव्हर चालू झाले. रायगडला तर अजून मुलं झालीच नाहीत, अजून मुले आहेत. बाकीचं ड्रायव्हर आहे, बाकीचे पद आहेत, चालक आहे, परत जेल पोलीस आहे, अजून काहीच होणार नाही. आणि म्हणतात की 1 सप्टेंबर पर्यंत सगळं संपणार आहे. ते काय घरातलं हे आहे, एखादा कार्यक्रम आहे, 4 पाहुणं बोलवलं आणि संपवून टाकला, असं काय आहे का? असा विषय नसतो. सो याच्यामध्ये जी गोष्ट आहे ती 1 सप्टेंबर पूर्वी ही भरती संपणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये मुंबई सुद्धा घटक पकडलेले आहेत, लक्षात घ्या. चालकला किती वेळ लागणार एवढा विषय सुरुवात झालेली आहे. चालकची 19,000 पोलीस भरती 19 जुलैपासून ही पोलीस भरती चालू झालेली आहे.
मुंबई पोलीसची पहिला घटक घेतलाय ड्रायव्हर. सुरुवातीला फक्त 2 ते 3 हजार मुलांची आणि त्याचबरोबर मुलींची 1000 असं मिळून 3 ते 4 हजार पोलीस भरती प्रक्रिया पर डेला ही करणार आहे, त्याची नोंद घ्या. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं 1 सप्टेंबर पूर्वी ही भरती संपवणार आहेत. त्यानंतर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या काळातील अंदाजे 7000 पोलिसांची भरती होईल म्हणून त्यांनी सांगितलं होतं. मग फडणवीस ह्याच्या आधी जे बोलले ते 9000 आकडा कुठनं आणला? ह्याच्या आधी जे बोलले ते 9000 आकडा कुठनं आणला त्यांनी? की हवेत गोळीबार होता नुसता, की फक्त गाजर होतं सरकारचं? विषय खूप महत्वाचा आहे. तर 2024ला फक्त म्हणतात की 7000 रिक्त आहेत. फडणवीस म्हणतात, जे गृहराज्याचे प्रमुख आहेत ते म्हणतात 9000 पोलीस भरती. मग यांचा कोऑर्डिनेशन नाहीये, यांचा समतोल नाहीये. विचार करा मग काय होणार आहे. अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आतापर्यंत 2 वेळा पोलीस भरती झाली आहे. त्यांच्याच कार्यकाळात 1976चा गृह विभागाचा आकृतीबंध बदलून नवीन तयार केलेला आहे. हा सोपा विषय आहे, एवढा काय अवघड विषय नाहीये, कोणतं पण सरकार करू शकतं. सो त्यांनी जो GR बदलला तो GR केला चेंज, आणि तो GR चेंज करून पोरांच्या माथ्यावरती मारून टाकलाय. डायरेक्टली पोरांच्या माथ्यावरती मारून टाकलाय. तुम्ही कसं पण या, काही पण करा. ह्या कारणामुळे पोलीस भरती पावसाळ्यात झाल्यामुळं आमच्या 3 पोरांचा जीव गेलाय. विचार करा काय करायचं. त्यामुळे हिने जे आकृतीबंध तयार केल्यात, चेंज केला 1976चा निर्णय जो चेंज केला, त्याच्यामध्ये असं कुठेही नाहीये. तुम्ही पहिला पोरांची काळजी घेणं गरजेचं होतं. तुम्ही त्याच पोरांच्या माथ्यावर पोलीस भरती मारलाय, पावसाळ्यात चालू केलाय. 3 पोरं मेली, काही पोरींचे पाय मोडून गेले. मुलांना 50 पैकी 48, 46 पडत असताना मुलांना 30 मार्क, 32, 34, 28, 26 आणि काही मुलं नापास होऊन गेलेले आहेत. त्याला कारणीभूत सरकार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे त्यांनी जो GR बदललाय ते त्यांनी सांगितलेलं आहे. वाढती गुन्हेगारी बघा, हे पोलीस भरती करत असताना त्यांचे निर्णय बघा कसे असतात, आणि ह्याला किती बंदोबस्त पाहिजे किंवा किती पोलिसांची गरज पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी कारण दिलंय, वाढती गुन्हेगारी, शहर जिल्ह्यांचा विस्तार व वाढलेली लोकसंख्या आणि पोलीस ठाण्याची गरज ओळखून त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. वा, ऐतिहासिक निर्णय. 7000 पोलीस भरती म्हणजे ऐतिहासिक निर्णय म्हणे. विचार करा. आणि ह्याच्यामध्ये रिझन दिलंय, जे काही गुन्हेगारी वाढत आहेत, त्याचबरोबर शहरांचा जिल्ह्यांचा विस्तार होत आहेत, वाढती लोकसंख्या सुद्धा आहे. मग मुंबईला 1 कॉन्स्टेबल 2-3 पोलिसांचं काम काय करतोय? बरोबर. त्याचबरोबर इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही कॉन्स्टेबल आहेत त्यांना सुद्धा जवळजवळ 10 ते 12 तास ड्युटी आहेत. तसं बघायला गेलं तर 8 तास ड्युटी त्यांची पाहिजे. मग ही 8 तास ड्युटी का होत नाही? कारण की पोलिसांची 100% रिक्त पदे भरलेली नाहीत. आणि म्हणा हा ऐतिहासिक निर्णय. वा, कुठला ऐतिहासिक निर्णय? 100% पदभरती नाहीच आहे. कारण 2021ची पोलीस भरती झाली ती 68% झालेली होती. त्यानंतर हे एक 7-8% पोलीस भरती करत आहेत. झालं किती? 75% भरती झालेली आहे. अजून सुद्धा 25% भरती ही रिक्त आहे. रिक्त पदांची अजून सुद्धा पेंडिंग आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये समतोल करायला गेलं तर कमीत कमी अजून सुद्धा 50,000 जागा भरायला पाहिजेत. तेव्हा कुठं बॅलन्स होईल. पोलिसांच्या वरती जे काही हॅरॅसमेंट चालू आहे, वाटत नाही, दिसत नाही, पण आम्ही बघतोय पोलिसांवरती किती ताण आहे. कारण कामाचं स्वरूप जर बघायला गेलं तर नुसतं ताण आहे. लक्षात घ्या. कधीच हक्काच्या सुट्ट्या भेटत नाहीत. ड्युटी बघायला गेलं तर आज एकीकडं, दुसरीकडं, उद्या दुसरीकडंच, परवा तिसरीकडंच. काय विषय नाही टोटली. एवढा हाल होतात त्यांचे. त्यामुळं हे जे सांगितलं ऐतिहासिक निर्णय घेतला हा चुकीचा, एवढं लक्षात ठेवायचं. कारण अजून ऐतिहासिक निर्णय म्हणायला गेलं तर कमीत कमी नवीन जागा कोणत्या भरायला नाही तुम्ही. रिक्त जागांचीच भरती तुम्हाला 100% करता येत नाही. तर नवीन जे तुम्ही म्हणताय वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी वगैरे ते वाढत आहे ना. मग हे जर कमी करायचं असेल तर बॅलन्स व्हायला पाहिजे ना पोलीस भरती. कमीत कमी बॅलन्स तरी व्हायला पाहिजे. 100%ला 100% भरायला तर पाहिजेत. तुम्ही आतापर्यंत फक्त 75% पोलीस भरती झाल्या, 25% रिक्त असतरी अजून भराय नाही, आणि म्हणे ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतलेला आहे. कुठला ऐतिहासिक निर्णय घेतला आणि कशाच्या बेसवर तुम्ही बोलताय? हा पण विषय खूप महत्वाचा आहे. त्यामुळे ह्या जनतेला कळत नाही असं वाटत असेल, पण हे जे कात्रण दिलं त्यातनं विश्लेषण आम्ही करतोय जनतेपर्यंत. 100% त्यांना आवडेलच, यात काही शंकाच नाहीये. लक्षात घ्या. त्यामुळं एक सुद्धा जागा नवीन तयार केलेली नाहीये. लोकसंख्या वाढत असली तर पोलिसांची पदभरती सुद्धा वाढायला पाहिजे. नवीन जे काही जागा आहेत त्यांची तयारी करायला पाहिजे, त्याची निर्मिती करायला पाहिजे. त्याच्यावरती शासन निर्णय आणायला पाहिजे आणि लवकरात लवकर पोलीस भरती ही वाढवायला पाहिजे. यांचं 9,000 वरनं 7,000 वर येतंय आणि म्हणणं ऐतिहासिक निर्णय. वा. त्यानुसार मागील 2.5-3 वर्षामध्ये
30,000 पोलिसांची भरती झाली आहे. अजून 30,000 पोलीस भरती कंप्लीटेड व्हायला नाहीये. लक्षात घ्या. 17,000च भरलेले आहेत आणि ही पोलीस भरती मागच्या वेळीची पोलीस भरती आहे तीच पूर्ण झाल्या. अजून ही 17,000 पोलीस भरती भरल्यानंतर एकंदरीत 33,000 ते 34,000 जागा भरल्या जातील. पण अजून सुद्धा ही पोलीस भरती पूर्ण व्हायला नाहीये. त्यामुळे असं आपण बोलू शकत नाही की मागच्या 2.5 वर्षामध्ये जवळजवळ ती बोलली की 30,000 जागा भरून घेतल्यात. कुठं भरल्यात? अजून प्रोसेस चालू आहे. अजून भरून गेला नाहीये. तुम्हाला तो पण 7,000 पोलीस भरतीचे डोहायला लागलेत. तो पण तुम्ही 9,000चा गाजर दाखवलाय आणि आमच्या जनतेला तुम्ही खुळं बनवताय, मूर्ख बनवून टाकताय. लक्षात घ्या. ठीक आहे. राज्यातील 10 पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता देखील आता वाढवण्यात आली असून सध्या तेथील 9 प्रविष्ट पोलीस शिपायांचे प्रशिक्षण सप्टेंबरमध्ये संपणार आहे. ह्याच्या आधी एक GR काढलेले होते, परिपत्रक सुद्धा आलेले होते. मी तुम्हाला एक्सप्लेनेशन केलेलं आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये जी काही 26 फेब्रुवारीला बॅच गेलेले होते 101 नंबरची बॅच, त्या बॅचला 30 ऑगस्टला पूर्ण म्हणजे दीक्षांत समारोह होऊन ते बाहेर पडणार आहेत म्हणून ऑफिशियल तुम्हाला मी सांगितलेलं होतं. तर मी सप्टेंबर महिन्यामध्ये यांना काय समजना की त्या पोलिसांचे प्रशिक्षण सप्टेंबरमध्ये संपणार आहे. अरे 30 ऑगस्टला ती बाहेर पडणार आहेत. सप्टेंबरचा संबंधच नाहीये. मग तुम्ही बातमी कशी दिलात? त्यांना काय बातमीच पाहिजे असती की काय कुणास ठाऊक, हा विषय आहे. तत्पूर्वी 1 सप्टेंबर पर्यंत सध्याची 14,471 जागांची पोलीस भरती पूर्ण करण्याचा आदेश गृह विभागानं सर्वच जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. सध्या म्हणे महाराष्ट्रामध्ये 14,000 म्हणे पोलीस भरती चालू आहे. यांना माहित नसेल एकंदरीत पोलीस भरती 17,471 पदांची चालू आहे आणि याच्यामध्ये दिले 14,771 मुलांची. म्हणजे विचार करा किती विचारपूर्वक ही बातमी देत असतील. कारण की महाराष्ट्रातल्या एक मुलाचं एक मुलीचं याच्यावरती आयुष्य डिपेंडिंग आहे आणि याच्यामध्ये 17,000 पोलीस भरती चालू आहे आणि याच्यामध्ये दिले 14,000 पोलीस भरती. काय चाललंय त्यांनाच माहित. ओके. पोलीस भरतीचा पूर्ण करण्याचा आदेश गृह विभागाने सर्वच जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. आतापर्यंत 25 जिल्ह्यात पोलीस शिपाई, 8 जिल्ह्यात चालक शिपाई व 5 जिल्ह्यात बॅट्समन लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची स्थिती पाहून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. हे फक्त म्हणायचं आहे. फक्त त्यांना असे अजून कात्रण येतील, मुलं अजून घाबरून जातील. एक समाजाला तात्पुरता आधार भेटेल, तात्पुरतं गाजर दाखवून त्यांना आमिष दाखवायचं आहे आणि जे काही विधानसभेचं आपल्याला टार्गेट आहे 5 वर्षाचं ते आपल्याला मिळवायचं आहे. ते एकदा मिळालं तर तू कोण, घटक कोण आम्हाला माहित नाही. बस संपला विषय. आता पाया पडतील एकमेकाच्या. आज हे घर फुटलं, उद्या ते घर फुटलं. काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेले, भाजपमध्ये शिवसेनेमध्ये गेले, शिवसेनेचा तिकडे गेला. शेवटी एकत्रच सगळे आहेत. सगळीच एका माळ्याची मणी आहेत. ते कुणी असू दे. रिक्त पदांचा आढावा घेऊन भरतीचा प्रस्ताव म्हणून परत एकदा एक पॅसेज दिलेला आहे. सध्याच्या 17,471 पोलीस जागांसाठी राज्यभरातून 17,76,000 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. त्यापूर्वी 13 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया संपल्यानंतर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस पदाच्या भरतीचा प्रस्ताव गृह विभागाला पाठवला जाणार आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी या नव्या भरतीला सुरुवात होऊ शकते असेही सूत्रांनी सांगितलेलं आहे. हे सूत्रबित्र म्हणजे काय सांगतो तुम्हाला. ही जी सूत्र आहेत ना, ही गृहराज्यमंत्र्यांचेच सगळा विषय असतो. विधानसभेच्या अगोदर कुठलाही पक्ष असू दे, मग शिवसेना असू दे, भाजप असू दे, काँग्रेस असू दे, कुठले असू दे, त्यांना ही भरती पाडावीच लागते. कारण सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन, सगळ्यात जास्त ऍप्लिकेशन, सगळ्यात जास्त डोकी इथं पोलीस भरतीला असतात. आणि ह्या पोरांना जर आपण भरती पाडली तर आपल्याला तेवढी मतदान पडणार असा त्यांचा व्ह्यू असतो. म्हणून यांची गडबड सगळी चालू आहे. म्हणून यांची पोलीस भरती ही पावसाळ्यात होत आहे. म्हणून आमची पोरं याच्यामध्ये 3 मेलेले आहेत. म्हणून आमची मुलांची पाय मोडलेले आहेत. हे यांच्या कारणामुळं हे निवडणुकीच्या जे काही डोक्यात किडे आहेत निवडणुकीचे, त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. निवडणुकीच्या अगोदर का पडणार आहेत त्याचं रिझनच असं आहे की दाखवायला लागते समाजाला की बाबा आम्ही एवढा उठाठेप केलाय, लय आम्ही मोठं कार्य केलंय. शहर जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना द्यावेत प्रस्ताव म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. शहर जिल्ह्याचे जे प्रमुख असतील SP वगैरे तर त्यांना त्यांनी प्रस्ताव द्यायला सांगितलेले आहेत. अनेक शहरांचा विस्तार वाढलेला आहे. परत तेच रिझन दिले. गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेलं आहे. लोकसंख्याही वाढलेली आहे. वाहनाची संख्या वाढलेली आहे. अशा वेळी पूर्वीचे मनुष्यबळ निश्चितपणे कमी पडत आहे ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर शहर जिल्ह्यात नवीन पोलीस ठाण्याची गरज आहे. वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, पोलीस शिपाई अशी पदे कमी आहेत. त्यांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर करावेत.
त्याचा पाठपुरावा केल्यास निश्चितपणे मनुष्यबळ वाढवून मिळेल अशा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. लक्षात घ्या, हे गुन्हेगारी असेल, हे वाहनांची संख्या असेल, बाकी सगळं जे वाढत आहे, लोकसंख्या पण वाढत आहे असं त्यांनी रिझन दिलंय. प्रत्येक सरकार अशाच पद्धतीने रिझन देतं. अजून सुद्धा जवळजवळ 50,000 भरती केली तर कुठं तर बॅलन्स होतोय माझा अभ्यास. जर महाराष्ट्रामध्ये 50,000 भरती पूर्ण झाली तर कुठं 100% मॅच होईल. तोपर्यंत अजून वय वाढतील, अजून इयर वाढून जातील आणि मग आणि परत जागा रिक्त होतील. लोकसंख्या ही वाढतच राहणार आहे, गुन्हेगारी ही वाढतच राहणार आहे. कारण की एवढं महाराष्ट्रातले नियम कायदे जे काय असतील ते एवढे स्ट्रिक्टली आणि एवढं कडक नाही आहेत, जेणेकरून तुम्ही बघतच असाल महिलांवरती अन्याय होतात, अत्याचार होतात. ठाण्यामध्ये 3 साधूंनी त्या महिलेवरती बलात्कार केला. त्यांना परत त्या साधूंनाच पाठिंबा देणार 100%. आम्हाला माहिती आहे, कोपार्डीची घटना तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातून बघितल्यात. पूर्ण तिच्यावरती ग्रुपनं बलात्कार करून त्या मुलगीला पूर्ण तोडून टाकलेलं होतं. अशी निर्दयी लोक आहेत आणि त्याची जी केलेली कृत्य आहेत ती आरामात फिरत आहेत आता महाराष्ट्रामध्ये. तरी सुद्धा या लोकांना जाण नाही या गोष्टीची. सो नियम कायदे एवढे स्ट्रिक्टली पाहिजे की ते करत असताना त्याला घाबरायला पाहिजे, त्याचं पाय थरथरायला पाहिजे, त्याचा हात कापायला पाहिजेत. असे नियम पाहिजेत महाराष्ट्रामध्ये, असे व्यक्तिमत्व पाहिजे महाराष्ट्राला. तर कुठंतरी आपला महाराष्ट्र सावरेल, ही वस्तुस्थिती आहे. लक्षात घ्या, इथं राजकारणाच्या हातातच सगळ्या दोऱ्या आहेत. प्रत्येक गोष्ट कुठल्याही विभागाची असू दे, कुठल्याही समाजाची असू दे, ती राजकारणावरती जाऊन शेवट होते त्या गोष्टीचा, मग कुठलाही पक्ष असू दे. सो असा विषय आहे. सध्याची स्थिती त्यांनी दिलेली आहे वर्षनीय आहे. 2023 मध्ये 17,471 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे आणि 2024 मध्ये 7,000 नव्या जागांची भरती म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. 2 टप्प्यामध्ये त्यांनी एक मोठा पॅसेज दिलाय. तर बघा, 2024ला 7,000 पदे का, ही काय विषय आहे आणि फडणवीसांनी 9,000 सांगितलेली आणि मध्येच 2,000 कुठे गेली, याचं उत्तर पोलीस प्रशासन किंवा राज्याचे गृहराज्यमंत्री फडणवीस यांनी द्यावं असं मला वाटतं. कारण की ही जी बातमी आहे ही बातमी सर्वत्र प्रसिद्ध झालेली आहे. आता सगळेजण याच्यावरती उठायला चालू करणार, जास्तीत जास्त अकॅडमीवाले सगळी पेटणार, ऍड करणार, ऍडमिशन घेणार. ही भरती प्रक्रिया मी सांगतोय 2025ला होणार आहे. त्यामुळे कुठल्याही शाण्यानं, कुठल्याही मुलीनं आतापासून कुठेही जाऊन बसू नका. 25 मध्ये डिसेंबर नंतर सगळ्या गोष्टी होत राहतील. लक्षात ठेवा, जोपर्यंत ट्रेनिंग सेंटरचे पूर्ण वर्ग संपत नाहीत तोपर्यंत कोणीही जाऊ नका. लक्षात घ्या, समजलं. सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की सर 7,000 पोलीस भरती कसं काय, तर मागच्या वेळी फडणवीसांनी 9,000 बोललेली. तुम्ही जरा समजावून सांगा हा मॅटर काय आहे. 2,000 पदं गेली कुठं? एकट्या मुंबईला 4,500 पदं जातात, तर राहिलेल्या 2-3,000 मध्ये पूर्ण जिल्ह्याला 50, 100, 50, 100, 30, 40 ही पोलीस भरती. म्हणजे ही ऐतिहासिक निर्णय म्हणा, हा ऐतिहासिक निर्णय म्हणा. कुठला ऐतिहासिक निर्णय तुम्हीच सांगा. आणि खूप महत्वाचा विषय आहे. लक्षात घ्या, हे सरकार आहे, यांना 100% काही करायचं नसतं. कारण की यांच्या तिजोऱ्या जर तुम्ही बघायला गेला, विषय नाही. प्रत्येक आमदार खासदाराला जर उलटा करून झाडला तर विषय नाही. नुसतं कोट्यावधी करोडमध्ये पैसे बाहेर पडतील. म्हणून आपला समाज हा मागा आहे, म्हणून आपला महाराष्ट्र हा मागा आहे आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीची जी काही टक्केवारी वाढत आहे ह्याला रिझन आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे जे यांचं धोरणं आहेत, ही धोरणं फक्त कागदोपत्री आहेत. बाकी इम्प्लिमेंट काय असेल ते याच्यामध्ये 0% लक्षात ठेवायचं. त्यामुळेच ही कारण आलेत. महाराष्ट्रामधली तरुण शिकलेली उमेदवार जे आहेत ते असे का फिरत आहेत किंवा त्यांच्यावरती असं का निर्णय येत आहे, याचं रिझन सगळ्यात मोठं हे आहे. समजलं. सो पूर्ण विश्लेषण तुम्हाला केलंय की ही पदभरती होणार काय, नाही होणार काय, हा विषय वेगळा. पण जे आलेला विषय आहे तो तुमच्यापर्यंत दिलेला आहे. यानंतरचा महत्वाचा व्हिडिओ म्हणजे ही पोलीस भरती कधी होणार, कशी होणार, याच्यावरती एक प्रॉपर व्हिडिओ सुद्धा मी बनवणार आहे. त्याचबरोबर मुंबई पोलीसची जी भरती प्रक्रिया दिनांक 19 तारखेपासून सुरू झाले त्याची पूर्ण डिटेल या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल, त्याच्यावरती टच करा आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता की कशा पद्धतीने मुलांचे होणार आहे, कशा पद्धतीने मुलींचे होणार आहे, मुलींसाठी ग्राउंड कुठलं, मुलांसाठी कोणतं ग्राउंड आहे, दिवसाला किती सत्रामध्ये फिजिकल होणार आहे मुलांचं, मुलींसाठी वगैरे इन डिटेल्समध्ये पूर्ण GRचं विश्लेषण मी दिलेलं आहे. पाहिलं नसेल तर शेवटी पाहून घ्यायचं आहे. सो तुम्हाला काय वाटतं, 100% आवडला असेल व्हिडिओ तर 100% लाईक करा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय. सर्वांनी जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ठीक आहे. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ सुद्धा शेअर करायचा आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर अशा पूर्ण डिटेल्ससाठी, पूर्ण मोफत इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला लगेचच तुमच्याबरोबर पोहोचवेल. शेवटी जाता जाता
सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. धन्यवाद.